डॉक्टर सूरज, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की हृदयरोग किंवा हृदयाच्या आजाराबद्दल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हृदयरोग जनरली 5 ते 6 भागामध्ये आपण विभागतो. पहिलं म्हणजे जन्मजात किंवा लहान मुलांचे जे हार्टचे डिसीजेस आहेत त्याला कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतात. तो एक आहे. दुसरी गोष्ट आहे की रक्तवाहिन्यामध्ये आलेल्या ब्लॉकेजेसमुळे जे हार्टचे आजार होतात त्याला फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक किंवा अंजायना हे आजार. तिसरी गोष्ट म्हणजे झडपेचे आजार. हृदयाच्या झडपांना जे आजार होतात त्यांना व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज म्हणतात. जे आपण म्हणतो की वॉलला लीक आहे किंवा वॉल आकुंचन पावले, ह्या सर्व गोष्टींना व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज किंवा झडपांचे आजार म्हणतात. चौथा भाग असतो की म्हणजे हार्टचे किंवा हृदयाचे ठोके कमी जास्त पडणे किंवा अनियमित पडणे. आणि नेक्स्ट पार्ट असतो की हार्ट फेल्युअर, म्हणजे हार्टचं पंपिंग कमी होणे. ह्या सर्व भागामध्ये आपण हृदयाचे जनरली आजार विभागले जातात. शेवटचा एक मायनर पार्ट आहे, म्हणजे त्यांची संख्या कमी आहे पण महत्त्वाचा पार्ट असतो म्हणजे पल्मोनरी एम्बोलिझम किंवा आओर्टिक डिसेक्शन. हा पण इतर जे आजार आहेत ते त्या भागामध्ये येतात.